काढले, चक्रधर स्वामी ते सोडून गेले, नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले, चक्रधर स्वामी. ज्या आचार्यांच्या हाती हा पूर्ण पंथाची धुरा स्वामी सोडून गेले, अशा नागदेवाचार्यांची जी अवस्था होती ती अगदी मरणप्राय होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तिने ते त्यांना खांद्यावर घेऊन आणला, म्हणजे आपला पंथ तिने आणला. असेही महादंबे तू नागदयाची प्राणज्योत चेतना, परमार्गाचा वृद्धी तुझला शतकोटी वंदना, परमार्गाचा वृद्धी तुझला शतकोटी वंदना. अशी ही महादंबा. अशा पंथातील अनेक स्त्रिया आहेत की ज्यांचे उदाहरण मी आपल्याला देऊ शकते. एक प्रसंग असा आहे की एल्लो जी साधाईसा होती, साधाईसाला स्वामीने वर दिला होता की तुम्हाला भीती वाटण्यासाठी काही गोष्ट नाही, तुम्हाला स्वामींचा वर होता, न भियावं साधे तुम्ही. मग असा जो वर स्वामींनी दिला होता, अशा वेळेस तेव्हा धाडी पडायच्या आणि पहिले काय व्हायचं की गावाने गावात जायची, मार्गमंडळी गावाने गावात जायचा पडायच्या आणि स्वतःसाठी पण स्वतः विचार करायचा. तसे आपले आधीचे पूर्वज होते आणि कशा पद्धतीने आपण असायला पाहिजे याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. बोलायला खूप काही आहे पण वेळ आपल्याजवळ कमी आहे. बोलण्याला खूप वाव आहे पण वेळ मात्र वेळेचा अभाव आहे. त्यामुळे इथेच थांबते आणि परत त्या स्त्री साठी म्हणे, तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची लेक तू कल्पना तू सुनीता आहे, तू कल्पना तू सुनीता आहे, आकाशात तुझी झेप आहे. अशी ही स्त्री. या स्त्रीचा जागर आपण करतोय आणि या स्त्रीचं जे संघर्षमयी जीवन आहे, या जीवनामध्ये तिला ज्याही काही त्रास किंवा ज्याही यातना किंवा त्यातही तिला आनंद, जे काही संघर्ष आहे त्या संघर्षाचा हा एक दिवस, त्या संघर्षाची आठवण करून देणारा हा 8 मार्च आपण साजरा करतो असं मला वाटतं. आणि माझ्या या बोलण्याला मी इथेच विराम देते. हा एका दिवसासाठी मर्यादित नाही, नथिंग म्हणजे जो हा दिवस आहे, नॉट जस्ट दिस डे बट एव्हरी डे. बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग, बी इंडिपेंडेंट. अशी ही स्त्री आहे की एका दिवसासाठी नाही तर एव्हरी डे साठी ती या सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असलेली स्त्री आहे. या स्त्रीचा आणि माझ्या पूर्वासुरींना मी वंदन करते आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना इथेच थांबवते. धन्यवाद. सर्वांना श्री चक्रधर स्वामी की जय. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही